केलेले आहे आणि आम्ही सर्व सोलापूरकर आज या ठिकाणी आपण पालखीचे या ठिकाणी आगमन करून जे काय पालखीमध्ये व्यवस्था लागेल ती सर्व महानगरपालिकेच्या वतीने आपण सर्व व्यवस्था करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे आणि आमचं भाग्य आहे की आज गजानन महाराजांचं या ठिकाणी आम्हाला दर्शन घेता आलं। हे सर्व सोलापूरकरांना या ठिकाणी विनंती की आपण देखील सर्वांनी या ठिकाणी दर्शन घ्यावं। नव्या मार्गाची व्यवस्था कशा करण्यात आली? नव्या मार्गाची जी आता आपण व्यवस्था आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने आपण करण्यात आलेली। ज्या ठिकाणी जे काही अडथळे असतील त्या अडथळे आपण दूर करून जी काही भक्तांना व्यवस्था लागेल त्यात आपलं आरोग्य विभाग असेल आणि ॲम्ब्युलन्स असेल, तसेच आपण प्रत्येक ठिकाणी फिरतं शौचालय असेल आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून सर्व डॉक्टर्स लोकांना पण देखील आपण या ठिकाणी सूचना दिलेल्या आहे की पालखी सोबत राहून आपण त्यांना जे काही सहकार्य करायचं ते आपण सर्व करणार आहोत। श्री संत गजानन महाराज पालखी आज सोलापूर शहरात आगमन झालेलं आहे आणि आजपासून 3 दिवस इथं असणार आहे। 2 दिवसाच्या मुक्कामी आहे आणि मंगळवारी हद्दीतून बाहेर पुढे जाणार आहे। दोन्ही मुक्कामाच्या ठिकाणी व्यवस्थित बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। तिथं दर्शनात येणारे जे भक्त आहे त्यांच्याही कुठल्याही प्रकारचा त्रास न होता त्यांना व्यवस्थित दर्शन होऊ अशा बंदोबस्त लावलेला आहे। जे अन्नदान करणारे जे मंडळी आहेत त्यांच्याही आम्ही दर्शन मुक्काम स्थळातून जरा दूर ठेवलेले आहेत, जेणेकरून जे तिकडच्या वाहतुकीलाही कुठल्याही प्रकारच्या त्रास तकलीफ होणार नाही। याच्या व्यतिरिक्त क्राईम ब्रांचच्याही साध्या कपड्याच्या बंदोबस्त आहेत। कुठल्याही प्रकारच्या प्रॉपर्टी ऑफेन्सेसही प्रतिबंधात्मक नुसार आमची कारवाई असणार आहे। एकंदरीत सोलापूर शहराच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आलेला आहे। आपला अगदी डायरेक्ट कमिशनर ऑफ पोलीस पासून शेवटच्या अंमलदारपर्यंत सर्वांना ब्रीफ करून व्यवस्थित त्यांच्याकडून काम करून घेणार आहे। ट्रॅफिकच्या आमचे जे काही मार्गदर्शक सूचना आहेत ते जारी केलेल्या आहेत आणि त्या ज्या ठिकाणी वळणं आहेत जे चेंज केलेलं आहे त्या ठिकाणी आमचं विशेष डिप्लॉयमेंट आहे। येणाऱ्या जाणाऱ्या पब्लिकलाही असो किंवा भक्तांनाही असो कुठल्याही प्रकारच्या गैरसोय होई नाही त्यानुसार आमचे डिप्लॉयमेंट विशेषतः प्लॅन केलेलं आहे। थँक्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।